स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जाणून घेऊ हाऊ टू यूज व्हर्नियर कॅलिपर, कसा वापरावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर कशासाठी आणि कसा करावा ते एक शॉर्ट्समध्ये, एका मिनटाच्या शॉर्टमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर हे बघा, आपल्याला व्हर्नियर कॅलिपर वरच्या ज्या दोन जॉज आहेत त्या इनर डायमीटर मेजरमेंटसाठी आपण वापरणार. जसं तुम्ही ह्या जॉबकडे बघू शकतात, इनर डायमीटर जर मोजायचा तर या पद्धतीने, आणि मग आपण मेन स्केल व्हर्नियर स्केलची रिडिंग घेणार. तर मी समोरच असलेलं एक्झाम्पल आहे, हा डायमीटर असलेला पेन आपला. तर याचा डायमीटर देखील मी असा मोजू शकतो की किती डायमीटरचा हा ऑब्जेक्ट आहे. ओके, तर इनर साईडसाठी ह्या जॉज वापरणार, आउटर साईडसाठी ह्या. आणि जर डेप्थ मोजायची असेल तर खालच्या बाजूने तुम्हाला सेम स्लायडिंग करून आपण ही जी आहे ते डेप्थसाठी मेजरमेंट करणार. फॉर एक्झाम्पल हा इनर डायमीटर मोजतोय आपण आता, हे बघा. ओके, त्या ठिकाणी मी लॉकिंग स्क्रूने पोझिशन लॉक केली आणि जॉब बाजूला ठेवला. आता ही रिडिंग जर घ्यायची आहे तर सगळ्यात आधी मेन स्केल रिडिंग, या ठिकाणी तुम्हाला मेन स्केल दिलेली आहे. तर मेन स्केल व व्हर्नियर स्केलचा हा 0 आणि मेन स्केलचा हा 0, यातील हे डिस्टन्स आपल्याला पहिले मेजर करायचं आहे. तर आत्ताच तुम्ही बघता इथं 10 mm, आफ्टर दॅट 15 mm या ठिकाणी, 16, 17, 18 आणि 19च्या मध्ये हा 0 आहे. तर मेन स्केल रिडिंग तर मी आता सध्या 18 घेणार. ओके, मेन स्केल रिडिंग मला 18 mm मिळाली आहे. त्यानंतर पुढचा जो ऑब्जेक्ट आहे एक्झॅक्ट 18 आणि 19, हा जो 0 आहे या दोघांच्या मध्ये आहे. तर त्यासाठी व्हर्नियर स्केलवर एक मॅचिंग लाईन शोधायची आहे मला. बघा, लिस्ट काउंट या ठिकाणी दिलेला आहे 0.02 mm. तर एक डिव्हिजन ही 0.02 mm ची आहे. तर व्हर्नियर स्केलवर यात पुढच्या ह्याच्यात असलेली मॅचिंग लाईन शोधून आपल्याला ती रिडिंग मिळणार आहे. तर तसंच आपण जर बघणार तर सेंटरमध्ये आहे, तर म्हणजे नक्कीच मॅचिंग लाईन आपल्याला कुठेतरी सेंटरमध्ये सापडणार आहे, म्हणजे 0 to 10च्या मध्यभागात. तर पॅरलॅक्स एरर नको व्हायला म्हणून कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला एरर दिसू शकतो, पण मी शोधतो माझ्याकडून बघून. तर मॅचिंग लाईन जर मी शोधेल तर ती कटआउट दिसत आहेत. मॅचिंग लाईन मला या ठिकाणी मिळते 6 नंतर, या 6 नंतर 7 आणि 8, म्हणजे 60 आणि 0.02 दोन वेळा ॲड करणार, कारण या ठिकाणी ही मॅचिंग लाईन मिळते मला. तर 60 प्लस 62 होणार, देन अगेन 0.02 ॲड केला तर 64. तर माझी रिडिंग होणार आहे 0.64. तर अशा पद्धतीने 18.64 mm हे माझं रिडिंग असेल. म्हणजेच फायनल रिडिंग तुम्ही लिहू शकतात 18.64 mm. तर 18.64 mm आपलं रिडिंग आलेलं आहे. तर या पद्धतीने सगळे डायमेन्शन्स आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून मोजू शकतो. ओके, थँक्यू. असेच नवीन इन्स्ट्रुमेंट्स स्टडी करण्यासाठी सबस्क्राईब करा मेकॅनिकल स्टडी चॅनल.